मी सोलापूरहून आलेले आहे इतिहास परिषदेसाठी। डॉक्टर अमिता जावळे। आम्ही परवा दिवशी आलेलो होतो आणि खरं तर परिषदेच्या वतीनं मी कॉलेजचा आभार किंवा कॉलेजने आम्हाला काय दिलं, या संस्थेनं काय दिलं हे एक तुम्हाला 2 मिनिटात सांगते। ज्या दिवशी आम्ही इथं आलो त्या दिवसापासून आज 3रा दिवस संपत येतोय। आतापर्यंतच्या परिषदेमध्ये पण आम्हाला जी ट्रीटमेंट मिळाली तशा ट्रीटमेंटपेक्षा पण थोडीशी चांगली आहे। जसं काही VIP आहोत असंच वाटत होतं, कारण आल्यानंतर चहापानाची व्यवस्था, नंतर मीटिंगसाठी हॉल तयार करून देणं किंवा झोपण्यासाठी गाडी देवगडला घेऊन जाण्यासाठी जे सर, मला नाव माहीत नाही, फक्त गोरेवाड्यांचं नाव माहिती आहे, आणि ते सत्कार केला। ते सर प्रत्येकाला येऊन विचारत होते की देवगडला जायचं, जेवण झालं असेल तर आपल्या गाडीत बसा। म्हणजे इथपर्यंत ही चौकशी करणं आणि आत्मीयतेनं जेवणाची व्यवस्था करणं हे सगळं आमच्यासाठी एक वेगळा अनुभव होता। पण त्यापेक्षा एक वेगळा अनुभव पहाटे 5ला इथं निवासी शाळा असल्यामुळं पहाटे 5ला छोट्या छोट्या मुली अगदी पहिलीपासून म्हणजे 3-4 वर्षापासून 5 वर्षापासूनच्या मुली ते 17-18 वर्षापर्यंतच्या मुली इथं सकाळी संचलन करतात। हे दृश्य एक वेगळं होतं। पहाटे 5ची बेल लावून आम्ही उठतो, पण इथं मुलींच्या आवाजाने आम्ही उठत होतो 2 दिवस झालं। हा एक वेगळा अनुभव होता। काल एक 6 ते 7 मिनिटाचं एक छोटंसं त्यांनी सादरीकरण केलं, प्रात्यक्षिक, ते पाहताना आमच्या अंगावर काटे आलेले होते। पण असा हा वेगळा अनुभव या संस्थेकडून आम्हाला मिळाला आणि त्यामुळे आम्ही मंत्रमुग्ध आहोत। जेवणाचं तर सगळ्यांना तुम्हाला सांगितलं किंवा आपण अनुभवतोय, ते विद्यार्थ्यांना जे देतात तेच आपल्याला त्यांनी दिलेले आहे। म्हणजे असं काही केलं नाही की आज परिषदेचे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळं करू, म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल जे आहे ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे हे महाविद्यालय नॉन ग्रँट आहे असं मी ऐकलंय, माहीत नाही बाकी संस्थेला ग्रँट आहे की नाही, पण जे आर्ट्स इतिहास किंवा आर्ट्स कॉलेज आहे त्याला ग्रँट नाही असं म्हटलंय। पण ग्रँटेबल कॉलेजपेक्षाही चांगली व्यवस्था या कॉलेजने आम्हाला दिलेली आहे। त्याबद्दल मी इतिहास परिषदेच्या, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या वतीनं मी या कॉलेजचं खूप